येत्या 16 आणि 17 जूनला अयोध्या इथं अल्पबचत महासंघाचं अधिवेशन होत आहे। एकीकडे महिला सबलीकरण म्हणत लाखो महिलांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा जाब विचारण्यासाठी आणि अन्यायाची सरकारनं दखल घ्यावी यासाठी हे अधिवेशन होत असल्याची माहिती महाराष्ट्र महिला प्रथम आणि अल्पबचत प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष पी.जी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। येत्या 1 जूनला सूर्या हॉल, लकी बाजार, राजारामपुरी इथं राज्य संघटनेचा मेळावा आणि 5 वर्षांची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे। हा मेळावा 11 ते 5 या वेळेत आयोजित केला आहे, असं सांगून पी.जी. कुलकर्णी म्हणाले, देशभरात 1960 पासून अल्पबचत योजनांचा प्रसार सुरू करण्यासाठी प्रतिनिधी नेमले गेले। देशात लोकांना बचती सवय लावून या अल्पबचत योजना म्हणून प्रसिद्ध झाल्या। आज 5 लाख महिला यात कार्यरत आहेत। महाराष्ट्रात सुमारे 40,000 महिला कार्यरत आहेत। 2005 मध्ये सरकारला या पैशांचे व्याज, प्रतिनिधी कमिशन, पोस्टात सर्व्हिसिंगसाठी कमिशन परवडत नाही, ही सबब सांगून नवीन एजन्सी बंद केल्या। काही योजनांवरील कमिशन पूर्ण बंद केलं, तर काही कमिशन कमी केले। नव्या योजना प्रतिनिधी विरहित आणल्या आहेत। पी.जी. कुलकर्णी म्हणाले, अनुकंपा योजना पूर्ववत सुरू करावी, अर्ध्याचे 1% कमिशन करावे, पेन्शन सुरू करावी, महिला प्रतिनिधींचे 4 वरून 5% कमिशन करावे, पोस्टाच्या नवीन योजना सुरू कराव्यात, अशा महासंघाच्या मागण्या आहेत। या मेळाव्यास अल्पप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी संचालक दिनकर शिंदे, सचिव इस्माईल मुल्ला, जिल्हाध्यक्ष सतीश सावर्डेकर, उपाध्यक्ष संयोगिता म्हाळप आदी उपस्थित होते।